सुप्रभातम. तो अलौकिक साधू माझ्या आईला म्हणाला, माईराम, तुझ्याजवळ ठेवण्यासाठी हा ताईत मी देतोय. तू ज्यावेळी ध्यानाला बसशील ना, तेव्हा तुझ्या हाती तो आपोआप येईल. आणि हाती येईल ना, तेव्हाच तुला माझ्या बोलण्याची सत्यता पटेल. तुझी जेव्हा अखेरची वेळ येईल, तेव्हा तो ताईत तू अनंताच्या जवळ द्यावास आणि वर्षभरानं त्यानं तो मुकुंदाच्या स्वाधीन करण्यास त्याला सांगावं. या ताईताचं महात्म्य त्याला सिद्ध महात्म्यांकडूनच कळेल. पूर्णपणे ऐहिक इच्छांचा त्याग करून परमेश्वराच्या प्राप्तीच्या मार्गाला जेव्हा तो लागेल ना, तेव्हा हा ताईत त्यानं जवळ ठेवावा. हा ताईत त्याच्याजवळ राहील आणि त्याचं प्रयोजन झाल्यावर तो आपोआप नाहीसा देखील होईल. जिथून आला तिथंच जाईल. त्या साधूला मी भरपूर भिक्षा वाढली आणि आदरपूर्वक नमस्कारही केला. साधू भिक्षा न घेताच आशीर्वाद मात्र देऊन निघून गेला. मुकुंदा दुसऱ्या दिवशी संध्याकाळी हात जोडून ध्यानाला बसले, तेव्हा माझ्या ओंजळीत तो चांदीचा ताईत प्रगटला. 2 वर्ष ही अलौकिक ठेव मी जपली आहे. आता ती अनंताच्या स्वाधीन करते. माझ्यासाठी शोक अजिबात करू नकोस. माझे श्रीगुरु मला परमात्म्याच्याच स्वाधीन करणार आहेत. आई जगदंबा तुझं रक्षण करोत. हायस्कूलचा अभ्यास पुरा करीन असं वचन मी पिताश्रींना दिलं होतं. पण माझा बहुतेक वेळ कलकत्त्यामधील गंगेच्या घाटावर एकांत स्थळीच जायचा. जवळची स्मशानभूमी तर ध्यानासाठी मला फारच प्रिय होती. हिंदू हायस्कूलच्या शेवटल्या परीक्षेचा आठवडा जवळ येऊ लागला. परीक्षेची माझी काहीच तयारी नव्हती. नंदू ह्या माझ्या वर्गातल्या हुशार वर्गमित्रानं मला मदत केली. सगळ्या विषयात उत्तीर्ण होण्यापुरते गुण मिळवले आणि वडिलांना दिलेला शब्द मी पाळला. माध्यमिक शिक्षणाचा अभ्यास पूर्ण केला. पिताश्री आनंदित झालेत. मी मात्र कृतज्ञतेनं परमेश्वराचे आभारच मानले. जितेंद्र मुजुमदार आणि मी वाराणसीला जाऊन श्री भारत धर्म महामंडळाच्या आश्रमातली आध्यात्मिक शिस्त पाळून राहण्याचं ठरवलं. कुटुंबातून बाहेर जाण्याच्या विचारानं माझं मन अगदी विषण्ण झालं. माझी कोळी भावंड सनंदा, विष्णू, धाकटी बहीण थामू ह्यांच्यावर माझी माया जडली होती. पोटमाळेवरच्या खोलीत जाऊन ध्यानाला बसलो. अखंडपणे 2 तास माझ्या डोळ्यातनं अविरत अश्रुधारा वाहतच राहिल्यात. एखाद्या रासायनिक औषधानं जसं शरीर शुद्ध व्हावं, तसे विलक्षण परिवर्तन माझ्यात घडून आलं. सगळे मायापाश अगदी खाडकन तुटलेत. परमेश्वराचा शोध घेण्याचा निश्चय अगदी वज्रलेपितच झाला. वडिलांपुढं आशीर्वाद मागण्यासाठी उभा राहिलो. वियोग दुःखानं कळवळून ते म्हणालेत, मुकुंदा बाळा, मला आणि तुझ्या या शोकविवल भावंडांना अंतर देऊ नकोस रे. पूज्य पिताश्री, आपणा सर्वांबद्दल माझ्या मनात निरतिशय प्रेम आहे, पण त्या दिव्य आकाशस्थ पित्यावर माझं प्रेम अधिक आहे. मला कृपा करून आपण जाण्याची परवानगी द्या. विशेष असं दिव्य स्वरूपाचं ज्ञान प्राप्त करूनच मी आपणा सर्वांना अवश्य भेटेन. पिताश्रींनी अगदी नाखुशीनं संमती दिली. भारत धर्म आश्रमातील प्रमुख स्वामी दयानंदांनी माझं वाराणसीला अगदी अंतःकरणपूर्वक स्वागत केलं. आश्रमात असणाऱ्या पोटमाळ्याच्या खोलीत पहाटे लवकर उठून मी ध्यानाला बसत असे. तिथले आश्रमवासीय मुलं नेहमीच अगदी छद्मपणे मला कुत्सित टोमणे मारीत असत. एकदा आश्रम प्रमुख स्वामी दयानंद मला म्हणालेत, मुकुंदा, तुझे पिताश्री वेळच्या वेळी इथे पैसे पाठवित असतात. कृपा करून त्यांना ते परत कर. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुला जरी भूक लागली ना,
तरी खाण्याचं नाव काढू नकोस. स्वामीजी, समजा भुकेनं उपासमारीची वेळ आली ना, तर मी मरून जाईन. मुकुंदा, जरूर पडली ना तर तू मरायला देखील सिद्ध झाला पाहिजेस. बाळा, अरे अन्नावरच तू जगतो आहेस हा समज तू मनातनं काढून टाक. तू ईश्वराच्या सामर्थ्यावर जगतोयस हे मात्र ध्यानात ठेव. आणि ज्यानं भूक निर्माण केली आहे ना, तो पोषणाची देखील व्यवस्था निश्चित करेल. त्यांच्या शब्दानं भीतीनं माझा तर थरकापच उडाला. त्यांचे भेदक शब्द मर्मास झोंबले. शारीरिक आवश्यक गरजा आत्म्यावर मात करतात या भ्रमाचं निरसन झालं. वाराणसीच्या आश्रमात आत्मिक जीवनाची परिपूर्णता पटली. कलकत्त्याहून येताना एक मौल्यवान वस्तू माझ्याबरोबर होती. ती म्हणजे साधू महाराजांनी दिलेला चांदीचा ताईत. वर्षानुवर्ष मी त्याचं जतन केलं होतं. आश्रमातही मी अगदी काळजीपूर्वक तो लपवून ठेवला होता. एक दिवस मी कुलूप लावलेली ती पेटी उघडली आणि काय आश्चर्य, सील कायम होतं, पण आतला ताईत मात्र नाहीसा झाला होता. मला तर अगदी रडूच कोसळलं. साधू महाशयांचं भाकीत अखेरीस खरं ठरलं. पुढे दयानंदांच्या सेवक मंडळींशी माझं काही पटेना. माझ्यावर सातत्यानं ते लोक उथळ टीका करीत होते. एक दिवस भल्या पहाटे पोटमाळ्यावरील खोलीत बैठक मारूनच बसलो आणि निश्चित उत्तर मिळेपर्यंत उठायचंच नाही हा निर्धार केला. दयावत्सल जगन्माते, कृपा करून तू दृष्टांत दे. मजला गुरुदर्शन घडव आणि सुयोग्य मार्गदर्शनही करव. कित्येक तास मी अगदी ढसाढसा रडतच होतो. बराच वेळ गेला आणि त्यानंतर तुझे गुरुदेव तुला भेटतील हे शब्द माझ्या कानी आले. हबू ह्या तरुण पुजाऱ्यानं थोड्या वेळानं मला निरोप दिला. मुकुंदा, पुरे कर तुझं ते ध्यान. तुझ्याकरता कोणाचा तरी तातडीचा निरोप आहे. रडून रडून सुजलेले डोळे पुसलेत आणि वाराणसीच्या बंगाली मोहल्ल्यात हबू बरोबर हिंडू लागलो. बराच वेळ गर्दीत आम्ही हिंडत होतो. गर्दीतून वाट काढीत असताना थोड्या वेळानं गल्लीच्या टोकाशी भगवी वस्त्र परिधान केलेले अगदी येशू ख्रिस्तासम दिसणारे एक साधू पुरुष निश्चलपणे उभे असलेले दिसलेत. ते लोहचुंबकासारखे मला ओढतायत असं मला जाणवलं. त्यांची शांत मुद्रा माझ्या दिशेनं एकाग्र दृष्टीनं बघतीये हेही मला लक्षात आलं. त्यांच्या दृष्टीतनं निरपेक्ष स्नेहभावना पाझरतेय हे अनुभवास आलं. गुरुदेवांची ती दिव्य मुद्रा बघताच ह्याच मुद्रेनं आपल्या मनोमय दृष्टीला हजारो वेळा दर्शन दिलं ह्याची देखील सत्यता पटली. माझ्या राजसा, आलास माझ्याकडे? किती वर्ष मी तुझी वाट पाहत होतो रे. हे शब्द ऐकताच आम्ही दोघंही निस्तब्धच झालो. पूर्वजन्मीच्या अनेक स्मृती जागृत झाल्यात. बाळा, ताईत हरवला म्हणून वाईट वाटून घेऊ नकोस रे. त्याचं कार्य आता संपलंय. माझ्या श्रीगुरूंनी माझ्या साऱ्या आयुष्याचं प्रतिबिंब मला काही क्षणातच उमटून दिलं. शेष कथाभाग पुढील शृंखलेत. मनुष्यास आपल्या अंतस्थ शक्तीनं बाह्य भौतिक अडचणींवर विजय मिळवता येतो हा विश्वास करोडो जणांच्या मनपटलावर कोरणाऱ्या परमहंस योगानंदांना आणि त्यांच्या दिव्य गुरु परंपरेला माझे कोटी कोटी प्रणाम.